नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, ज्यांची जन्मतारीख 3 सप्टेंबरची आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, याचप्रमाणे येणारं वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 3 सप्टेंबरची आहे, त्या सर्वांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय आकर्षक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि थोडंसं आधुनिक स्वरूपाचं दिसून येईल. ब्रँडेड कपडे घालणं यांना पसंत करतं आणि सोबर जी फॅशन असते ती थोडी यांना आवडते. यांचं व्यक्तिमत्व सुद्धा सोबर अशा प्रकारातच मोडणारं असतं. याचप्रमाणे यांची वाणी सुद्धा चांगली असते. वाणीमध्ये बौद्धिकतेची झाक दिसून येते. इंटेलेक्ट यांची खूपच चांगली, बौद्धिक स्तर खूपच चांगला असतो. प्रत्येक गोष्टीबद्दल जे अगदी सखोल ज्ञान यांच्याकडे असतं. फिलॉसॉफर, तत्वज्ञानी अशा प्रकारचे हे व्यक्ती असतात. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सदैव सकारात्मक असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येते. एखाद्या व्यक्तीबरोबर चांगलं कम्युनिकेशन करतात त्यामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंडरस्टँडिंग, दुसऱ्याला समजावून घेण्याची कला यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची असते. याचमुळे आणि दुसऱ्याला मदत करण्याची सुद्धा भाव यांच्यामध्ये खूप चांगला असतो. समोरचा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो, त्याला मदत करण्याचा भाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा असतो. त्यामुळे अर्थातच या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्ती समाजामध्ये प्रसिद्ध असतात. एवढे जरी असलं तरी या व्यक्ती ट्रान्सपरंट सुद्धा असतात. म्हणजे जे यांच्या हृदयात असतं ते त्यांच्या ओठांवर असतं, परंतु आपली मतं अगदी तिखट भाषेमध्ये ठेवणार नाहीत, ही यांची थोडी विशेषता असते. आणि त्यामुळेच या व्यक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकप्रिय असतात. घरापेक्षा घरातल्या बाहेरच्या व्यक्तींमध्ये ह्या ज्या व्यक्ती असतात या जास्त थोड्याशा रमलेल्या असतात किंवा रममाण होतात, कारण थोडीशी समाजशील अशा प्रकारच्या या व्यक्ती असतात. पॉलिटिक्समध्ये किंवा यांचा लोकसंग्रह हा जबरदस्त असतो. त्या अन्वये या व्यक्तींसाठी जो गुडविलचा जो भाग असतो तो खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. या व्यक्तींना अधिभौतिक सुखाची आवड असते, परंतु त्याच्यासाठी खूप काही त्रास करत नाही. म्हणजे पैशाची आवड असते, परंतु पैशासाठी बरंच काय करणं ह्यांना आवडत नाही. ह्यांचा जो आवडीचा जो विषय असतो तो ज्ञानाचा असतो, लोकसंग्रहाचा असतो. तो भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात मनातून खूपच चांगल्या असतात. ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. खास करून लक फॅक्टर यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. कल्चर्ड असतात. म्हणजे ह्यांचं जे घराणं असतं ते उच्चभ्रू असतं आणि घरातल्या लोकांचा जो पगडा असतो तो यांच्यामध्ये खूपच चांगला असतो. यांचे वडीलही समाजामध्ये खूप फेमस असतात. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून यांचे वडील सुद्धा, त्यांच्या वडिलांचं वजन समाजामध्ये खूपच चांगल्या प्रकारचं असतं आणि वडिलांचा प्रभाव त्यांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो. रूढीप्रिय असतात. म्हणजे रूढीप्रमाणे चालत आलेल्या ज्या काही रिच्युअल्स असतात ते पाळणारे असतात. धार्मिक, आध्यात्मिक असतात. एक सकारात्मक भाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. यांचं जीवन पर्सनली कितीही समजा वाईट असेल किंवा प्रॉब्लेममध्ये असेल तरी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र खूप चांगला असतो. यांच्याबरोबर तुम्ही 2 घटकावर बोललात तरी सुद्धा तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह होऊन जाल. एवढा जबरदस्त अशा प्रकारची ऊर्जा यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात, खास करून स्त्रियांचा जन्म 3 सप्टेंबरचा असेल तर विवाहानंतर यांचा भाग्योदय होतो. याचप्रमाणे जर पुरुषाच्या पत्रिकेत समजा असा 3 सप्टेंबरचा जन्म असेल तर त्यांची जी संतती असते त्या संततीनंतर, म्हणजे प्रथम संततीनंतर त्यांचा भाग्योदय खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. पण तो एकंदरीतच सांगायचं झालं तर भाग्याची संपूर्ण साथ यांना मिळते आणि त्याचा जो अनुभव असतो ते जीवनामध्ये वरचेवर घेतात. हा भाग खूप चांगल्या प्रकारचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परदेश गमन यांच्या बाबतीत होतं. उच्च शिक्षित असतात. शाळा कॉलेजमधले शिक्षण अतिशय सहजपणे पूर्ण करतात. यांच्यासाठी ज्ञानासाठी ज्ञान मिळवणाऱ्या या व्यक्ती असतात. आरोग्याच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर लठ्ठपणा, मेदवृद्धी याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मेदवृद्धीमुळे होणारे त्रास आणि त्याच्यामुळे होणाऱ्या व्याधी यांच्यामध्ये थोडासा जास्त प्रमाणात दिसून येतात. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी जे तुमचं आरोग्य आहे त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवनवीन संधी तुम्हाला येणाऱ्या वर्ष म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंत मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काही चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल, काही चांगली मिळकत सुद्धा मिळू शकेल. तर एकंदरीतच 3 सप्टेंबरचा ज्यांचा जन्म असतो त्या व्यक्ती स्वभावाने अतिशय उत्तम असतात. समोरच्याला मदत करणारा असतात. ट्रान्सपरंट खूप चांगले असतात आणि नशिबाची साथ यांना उत्तम प्रकारे लाभते. धन्यवाद.